So in previous lecture, we have started the disadvantages of company. We have seen the characteristics of company, and this is our second question, that is the disadvantages of company. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये कंपनीचे फीचर्स आणि त्याचे काही ऍडव्हान्टेजेस जे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये होते ते आपण बघितलेले आहेत. आणि आता आपण डिसएडव्हान्टेजेस जे आहेत हे लास्ट लेक्चरला स्टार्ट केले होते. सो फर्स्ट त्यातला डिसएडव्हान्टेज आहे डिसएडव्हान्टेज किंवा आपण त्याचं लिमिटेशन म्हणू शकू कंपनीचे. फर्स्ट इज हाय कॉस्ट ऑफ फॉर्मेशन विथ मेनी फॉर्मॅलिटीज अँड हाय कॉस्ट ऑफ रनिंग ऑर्गनायझेशन. आता कंपनी हा बिझनेस खूप मोठा आहे, त्याच्यामुळे फॉर्मेशनसाठी खूप सारे कॉस्ट आपल्याला इन्कर्ट करावी लागते, भरपूर साऱ्या फॉर्मॅलिटीज फुलफिल कराव्या लागतात. देन हाय कॉस्ट फॉर रनिंग द ऑर्गनायझेशन. नुसता बिझनेस आपल्याला सेट करायचा नाहीये, तर त्याला रन करायचा आहे. कंपनी चालवण्यासाठी खूप एक्सपेन्सेस इन्कर्ट करावे लागतात, खूप हाय कॉस्ट त्याच्यासाठी आहे. दॅट्स वाय दिस इज वन ऑफ द लिमिटेशन ऑर डिसएडव्हान्टेज ऑफ कंपनी. देन लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी, ही कन्सेप्ट आपण काल स्टार्ट केली होती. ही इमेज दिसते का सगळ्यांना? ओके. सी या इमेज मध्ये इथे काय दिसतंय, तर इथे एका बाजूला शेअर होल्डर्स आहेत, एका बाजूला इथे कॉर्पोरेशन म्हणजे एक ती कंपनी आहे. आणि या दोघांमध्ये हे जे काही आहे दिस इज द कॉर्पोरेट वेल. हा एक पडदा आहे किंवा एक कर्टन जसं आपण म्हणू शकतो या दोघांमध्ये. आता याचा अर्थ काय, तर आपण फीचरमध्ये एक पॉइंट बघितला होता, सेपरेट लिगल एंटिटी. कंपनी ही तिच्या शेअर होल्डर्स पासून वेगळी आहे, दोघांनाही सेपरेट एक्झिस्टन्स आहे. कंपनी ही वेगळी आहे, शेअर होल्डर्स आहेत हे वेगळे आहेत. म्हणजेच काय, तर दोघांचं वेगळं अस्तित्व आहे असं म्हटलेलं आहे. बट द फॅक्ट इज दॅट द कंपनी विल रन बाय द पर्सन्स, बाय द पर्सनॅलिटीज. पण जर आपण फॅक्ट बघितली तर फॅक्ट काय आहे, कंपनी स्वतःहून चालणार आहे का? नाही चालणार. कंपनीला चालवण्यासाठी माणसंच हवी आहेत की नाही? एम आय राईट? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? आर यू गेटिंग माय हो व्हॉइस? मॅडम. येस. ओके. सो आपण कुठे होतो, तर कंपनी हे चालवण्यासाठी तिथले मेंबर्स किंवा कंपनी चालवण्यासाठी सुद्धा ती माणसंच असतात. सो आता हे कॉर्पोरेट वेल म्हणजे काय आहे, तर जेव्हा काही वेळेला कंपनीमध्ये फ्रॉड होतात, काही वेळेला स्कॅम होतात. मग आता हे फ्रॉड कोण करतं, तर कंपनी चालवणारीच माणसं करणार ना. आता कंपनी काही स्वतः जाऊन तर फ्रॉड करणार नाही. सो इथे जेव्हा काय होतं की फ्रॉड काही माणसं करतात आणि त्याचं जे हे आहे, बट फ्रॉड केलाय कोणी, तर कंपनीने असं दिसतं. मग अशा वेळेला कोर्ट काय करतं, तर या दोघांमधला हा जो पडदा आहे, दॅट इज कॉर्पोरेट वेल, हा जो कर्टन आहे हा काढून टाकला जातो. लिफ्टिंग म्हणजेच काय, तर काढून टाकणे. हा जो पडदा आहे हा काढून टाकला जातो. म्हणजेच काय, तर त्यांचे जे सेपरेट एक्झिस्टन्स आहे ना, ते इथे ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजेच काय, तर कंपनी रन करणारी माणसं आहेत आणि माणसांनी हा फ्रॉड केलेला आहे हे इथे सिद्ध करण्यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा काढला जातो. जोपर्यंत हा कॉर्पोरेट वेल आहे तोपर्यंत काय म्हटलंय की दोघांनाही सेपरेट एक्झिस्टन्स आहे, प्रत्येकाचं अस्तित्व हे वेगळं आहे. पण फॅक्ट काय आहे, तर कंपनी चालवण्यासाठी माणसंच लागणार आहेत. कंपनी जरी डिसिजन घेते तरी कंपनीच्या वतीने डिसिजन घेणारी माणसंच आहेत. म्हणजेच काय, तर तिथले शेअर होल्डर असतील किंवा तिथले जे कोणी मेंबर्स आहेत, तर त्यांनी केलेल्या फ्रॉडमुळे किंवा स्कॅममुळे जर एखादी कंपनी धोक्यात येत असेल, कंपनीचं नाव तिथे जात असेल की हे कंपनीने केलंय, तर अशा वेळी खरा जे कोणी केलेलं आहे, म्हणजे खरा ज्याने कोणी फ्रॉड केलेला आहे, तर ते फाइंड आउट करण्यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा लिफ्ट केला जातो, हा काढून टाकला जातो. म्हणजेच काय, तर इथे लिफ्टिंग द वे कॉर्पोरेट वेल म्हणजेच काय, तर या कॉर्पोरेट वेलमुळे सेपरेट एक्झिस्टन्स दोघांचाही
नष्ट होतो. म्हणजेच काय तर सेपरेट एक्झिस्टन्स तिथे राहत नाही. सो दिस इज वन ऑफ द डिसएडव्हांटेज. आता हा डिसएडव्हांटेज का असेल? का तर सेपरेट लीगल एंटिटी हे कंपनीचं फीचर आहे. पण यामध्ये लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी यामध्ये ते सेपरेट एक्झिस्टन्स हे काढून टाकलं जातं. याचा फायदा होतो, बट सेपरेट एक्झिस्टन्स राहत नाही. दॅट्स वाय हा डिसएडव्हांटेज आहे. ही कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघणार आहोत. So corporate veil is the concept that separates the personality of shareholder from the company. कॉर्पोरेट वेलमुळे काय होतं तर शेअरहोल्डर्स आणि कंपनी या दोघांमध्ये सेपरेशन दाखवता येऊ शकतं. म्हणजेच काय तर सेपरेट एक्झिस्टन्स दोघांचाही दिसतो. इट प्रोटेक्ट्स द शेअरहोल्डर्स फ्रॉम बिंग लायबल फॉर द ॲक्शन ऑफ कंपनी. या कॉर्पोरेट वेलमुळे काय होतं तर शेअरहोल्डर्सना प्रोटेक्ट केलं जातं. त्यांना प्रोटेक्शन मिळतं. कशापासून तर बिंग लायबल फॉर द ॲक्शन्स ऑफ कंपनी. कंपनीने जे काही ॲक्शन्स घेतलेत त्याची लायबिलिटी त्या शेअर होल्डर्सना येत नाही. द कॉर्पोरेट वेल इज सेट टू बी लिफ्टेड ऑर पियर्स्ड when the court ignores the separate entity of company and directly concerns itself with the members or managers of company. पण हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा काढून टाकण्यात येतो. पण हा काढून कधी टाकण्यात येतो जेव्हा कधी कंपनीमध्ये फ्रॉड होतो किंवा तिथे जर काही स्कॅम घडत असेल, मग अशा वेळी हा कॉर्पोरेट वेल जो आहे हा लिफ्ट केला जातो, काढून टाकला जातो, जेणेकरून खरं कोण गिल्टी आहे किंवा खरं कोणी हे केलेलं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय की हा जो कॉर्पोरेट वेल आहे याच्यामुळे शेअर होल्डर्सना आणि त्यांच्या शेअर होल्डर्सना प्रोटेक्शन घेतलं जातं. बट समटाईम्स हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा काढून टाकण्यात येतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर सेपरेट एक्झिस्टन्स जो आहे कंपनीचा तो सेपरेट एक्झिस्टन्स राहत नाही, तो नष्ट होतो. दॅट्स इट. लेट्स वी सी द नेक्स्ट. This is the third disadvantage, that is very long and costly procedure for winding up of the company. See, the procedure for winding up of a company is very long and very costly as well, whereas winding up of partnership business very less time consuming and fast and easy. See, कंपनी फॉर्म करताना सुद्धा आपल्याला हाय कॉस्ट तिथे इन्कर्ड होते. देन कंपनी रन करण्यासाठी सुद्धा एक्सपेन्सेस आपल्याला बरेच येतात. तसंच कंपनी वाइंड अप करायला म्हणजेच काय तर कंपनी बंद करण्याच्या वेळेला सुद्धा त्याची जी प्रोसिजर आहे ही खूप मोठी प्रोसिजर आहे, खूप लेंदी प्रोसिजर आहे, ॲज वेल ॲज इट इज व्हेरी कॉस्टली. आता जर कंपनीचं कंपॅरिझन जर पार्टनरशिपशी केलं तर पार्टनरशिप हा जो बिझनेस आहे हा पार्टनरशिपचं वाइंडिंग अप करायला त्याची जी प्रोसेस आहे ती खूप व्हेरी लेस टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजेच लवकरात लवकर वाइंडिंग अप करता येतं, फास्ट आहे, इझी आहे ॲज कम्पेअर टू कंपनी. म्हणजेच काय तर कंपनी वाइंड अप करण्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते. तसंच ती कॉस्टली प्रोसेस सुद्धा आहे. अँड दॅट्स वाय दिस इज द डिसएडव्हांटेज ऑफ कंपनी. Next point is, a company is not a citizen. The existence of company is only in the eyes of law. But company has no soul, no mind, no body. See, आपण बिझनेस लॉ मध्ये आपण काय म्हणतोय तर लॉच्या दृष्टिकोनातून किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून कंपनी जी आहे ही एक आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. कंपनीला आर्टिफिशियल लिगल पर्सन म्हटलेलं आहे. बट ऍक्च्युली कंपनी म्हणजे जर आपण फॅक्ट बघितली तर कंपनी ही काही कंपनीला कोणत्याही प्रकारे सोल नाहीये. इट हॅज नो सोल, नो माइंड, नो बॉडी. कंपनी ही काही हाडामासाचा माणूस नाहीये. बट लॉच्या दृष्टिकोनातून किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर कंपनी ही आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. A company has a nationality and domicile, but still it cannot be citizen. कंपनीला एखाद्या पर्सनला जसे राईट्स असतात तशाच प्रकारचे राईट्स हे कंपनीला आहेत. का तर कंपनी एक आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे म्हणून.
बट हे जरी सगळं असलं, कंपनीला नॅशनॅलिटी आहे, कंपनीला डोमिसाईल आहे, हे सगळं असलं तरी सुद्धा कंपनी एक सिटिझन होऊ शकत नाही. म्हणूनच म्हटलं इथे a company has a nationality, domicile, but still it cannot be citizen. कंपनी एक एखाद्या देशाचं नागरिकत्व तिला नाही मिळू शकत, सिटिझन नाही होऊ शकत, बिकॉज इट इज आर्टिफिशियल लिगल पर्सन. आर्टिफिशियल म्हटलेलं आहे म्हणजेच काय, तर एक आर्टिफिशियली पर्सन आहे, ही काही ऍक्च्युअल पर्सन नाही, आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज. म्हणजेच काय, तर एवढे सगळे राईट्स आहेत, एवढी सगळी तिच्याकडे ड्युटीज आहेत, राईट्स आहेत, तिला डोमिसाईल आहे, नॅशनॅलिटी आहे, पण ती सिटिझन नाही होऊ शकत, हे जरी सगळं असलं तरी. दिस इज द डिसएडव्हान्टेज. इथे आपले डिसएडव्हान्टेजेस जे आहेत हे संपलेले आहेत. डिसएडव्हान्टेजेस समजलेत सगळ्यांना? येस मॅम. ओके. सो दिस इज अवर नेक्स्ट क्वेश्चन किंवा नेक्स्ट आपली कन्सेप्ट आहे, द डॉक्ट्राइन ऑफ लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल. आपल्याला इथे ही कन्सेप्ट डिटेलमध्ये बघायची आहे. लेट्स वी स्टार्ट दिस. तर इथे इमेजमध्ये एका बाजूला शेअर होल्डर्स आहे, इथे मध्ये हा कॉर्पोरेट वेल आहे. वेल वेल म्हणजे पडदा किंवा कर्टन. देन ही इथे कंपनी आहे. द डॉक्ट्राइन ऑफ लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल. लिफ्टिंग म्हणजे काय, तर हा कॉर्पोरेट जो वेल आहे, हा जो पडदा आहे, हा जो कर्टन आहे, हा काढला जातो. लिफ्टिंग ऑफ. ॲट टाइम्स it may happen that corporate personality of company is used to commit frauds and improper or illegal acts. बरेचदा काय होतं, कॉर्पोरेट पर्सनॅलिटी म्हणजेच काय, तर कंपनीतली काही माणसं, मग ते शेअर होल्डर्स असतील किंवा तिथले मेंबर्स असतील, हे काय करतात, तर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या बेनिफिटसाठी काही फ्रॉड्स किंवा त्यांच्याकडनं काही इम्प्रॉपर इलिगल ऍक्ट्स घडतात. Since the artificial person is not capable of doing anything illegal or fraudulent. मी हे वर्डिंग बघून सांगते हा. The face of corporate personality might have to be removed to identify the person who are really guilty. This is known as a lifting of corporate veil. त्या कन्सेप्टमध्ये फर्स्ट काय म्हटलंय, तर इथे कंपनीमध्ये कॉर्पोरेट पर्सनॅलिटीज म्हणजेच कंपनीतली काही माणसं ही स्वतःच्या फायद्यासाठी बरेचदा त्यांच्याकडून काही इम्प्रॉपर किंवा इलिगल गोष्टी घडतात, म्हणजेच काही त्यांच्याकडनं इलिगल ऍक्ट्स, काही फ्रॉड्स त्यांच्याकडनं घडतात. ऑन द अदर हँड आपण याच बाजूला अजून बघू शकतो की कंपनी स्वतःहून कोणताही फ्रॉड करणार नाही. कंपनी काही माणूस नाही, कंपनी आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. सो कंपनी काही फ्रॉड करू शकत नाही किंवा कंपनी कोणत्याही इलिगल ऍक्ट करत नाही. मग अशा वेळेला नक्की खरा असा कोण आहे की ज्याने हा फ्रॉड केलेला आहे, किंवा जसं वर्डिंग मध्ये म्हटलंय तसं द पर्सन हु आर रिअली गिल्टी, ज्याने खरोखर हे इम्प्रॉपर इलिगल ऍक्ट्स केलेले आहेत, तो फाइंड आउट करण्यासाठी इथे जो कॉर्पोरेट वेल आहे हा लिफ्ट केला जातो, काढून टाकला जातो. So since the artificial legal person is not capable of doing anything illegal or fraudulent. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कोण, तर कंपनी ही कोणत्याही प्रकारचा फ्रॉड किंवा कोणत्याही प्रकारचे इलिगल ऍक्ट्स करत नाही. So might have to be remove or to identify the person who are really guilty. So this is known as a lifting of corporate veil. मग खरा गिल्टी कोण आहे किंवा खरं कोणी हे इम्प्रॉपर ऍक्ट्स किंवा इलिगल ऍक्ट्स केलेले आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी हा जो पडदा आहे किंवा हा जो एक कॉर्पोरेट हा वेल जो आहे हा काढून टाकला जातो, जेणेकरून कळतं की नक्की कुणी फ्रॉड केलेला आहे यापैकी.
So this is the concept of lifting of corporate veil. इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आली आहे सगळ्यांच्या? येस मॅम. कोणाला काही डाऊट्स आहेत? जर असतील तर आपण इथे क्लिअर करूया अँड देन आपण पुढे हा जो क्वेश्चन आहे, जी कन्सेप्ट आहे ती लर्न करूया. ओके, कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आता हा जो डॉक्ट्राईन आहे, डॉक्ट्राईन ऑफ लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल, हे का केलं जातं? का केलं जातं तर त्याची काही इथे रिझन्स आहेत. फर्स्ट इज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॅरेक्टर ऑफ द कंपनी. Sometimes, particularly during the war between countries, to become necessary to ascertain the character of certain companies. See, बरेचदा वॉर सिच्युएशन असते, मग तेव्हा असर्टन करण्यासाठी, तेव्हा डिटरमाइन करण्यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल जो आहे हा लिफ्ट केला जातो, हा काढून टाकला जातो. At such times, the courts are justified in lifting the corporate veil of company which is controlled by alien if it is found that the person controlling such company are citizen of enemy country. आता जेव्हा वॉर सिच्युएशन असते, दोन देशांमध्ये वॉर सिच्युएशन असेल, मग अशा वेळेला ते काय करतात तर कोर्टाच्या आदेशानुसार हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा काढून टाकला जातो. कशासाठी तर फाइंड आउट करण्यासाठी की त्या कंपनीमध्ये असा कोणी एलियन आहे का. एलियन म्हणजे कोण तर आता एलियन म्हणजे फॉरेनर जो कोणी असेल. आता जर आपल्या देशात आणि दुसरा कोणीतरी देश यामध्ये जर वॉर सिच्युएशन असेल तर आपल्याकडे असलेल्या कंपनीमध्ये असा कोणी मेंबर आहे का की जो आपल्या जी एनिमी कंट्री आहे तर त्या एनिमी कंट्रीतला कोणी मेंबर आहे का, किंवा जर तो असेल तर तो आपली कंपनी कंट्रोल करतोय का, हे फाइंड आउट तिथे केलं जातं. आता एलियन म्हणजे कोणी एलियन, इथे एलियनचा अर्थ काय तर जो जी एनिमी कंट्री आहे तर त्यातला कोणी सिटीजन हा त्या कंपनीमध्ये आहे का, किंवा त्या कंपनीमध्ये तो सिटीजन असून तो ती कंपनी कंट्रोल करतोय का, हे डिटरमाइन करण्यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल जो आहे हा लिफ्ट केला जातो, काढून टाकला जातो. So for determination of the character of company. Next is for prevention of fraud or improper conduct. The court will allow the lifting of corporate veil if the purpose of company is to avoid legal obligation or to defraud the creditors. जर आता हा कॉर्पोरेट वेल जो आहे हा का लिफ्ट केला जातो तर प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड, कोणत्याही प्रकारे फ्रॉड होऊ नये किंवा इम्प्रॉपर कंडक्ट होऊ नये, किंवा जर कोणी फ्रॉड करत असेल तर तो सापडावा, यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा लिफ्ट केला जातो, काढून टाकला जातो. सो द कोर्ट विल अलाव द लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल इफ द पर्पज ऑफ कंपनी इज टू अवॉइड द लिगल ऑब्लिगेशन. जर एखादी कंपनी पर्पजफुली जर काही लिगल ऑब्लिगेशन अवॉइड करत असेल, देन डिफ्रॉड द क्रेडिटर्स, देन हे जे फ्रॉड आहेत हे प्रिव्हेंट करण्यासाठी इथे कॉर्पोरेट वेल जो आहे हा लिफ्ट केला जातो. नेक्स्ट इज फॉर प्रोटेक्टिंग द रेव्हेन्यू, द कोर्ट विल अलाव पिअर्सिंग ऑफ कॉर्पोरेट वेल. सी, पिअर्सिंग मीन्स लिफ्टिंग ऑफ. पिअर्सिंग ऑफ म्हणजे काय तर लिफ्टिंग ऑफ म्हणजे काढून टाकणे. हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा काढला जातो. So the court will allow piercing of corporate veil if it is of the opinion that the company has been formed for evading the tax or circumvent of tax obligation. जर का एखादी कंपनी टॅक्स पासून वाचण्यासाठी किंवा टॅक्स जो आहे याच्यापासून बचाव करून घेण्यासाठी जर अशा प्रकारे काही ऍक्ट्स करत असेल
तर तिथे कॉर्पोरेट वेल जो आहे हा काढून टाकला जातो. म्हणजेच काय तर ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे हे कळण्यासाठी. So for protecting the revenue, then where the company is formed to act as an agent of its members. General rule, company is not an agent of shareholders or another company. एक जनरल रूल आहे की तिथे कंपनी ही कोणत्याही शेअर होल्डरचा एजंट नाहीये, त्याचप्रमाणे कोणत्याही अदर कंपनीचा सुद्धा ती एजंट नाहीये. But under certain circumstances, a company may be regarded as an agent or trustee of its members to another company. बट काही असे सर्कमस्टान्सेस येतात की ज्यामध्ये काय म्हटलं तर कंपनी मे बी रिगार्डेड ॲज अन एजंट. मग मे बी तिथे कंपनी जी आहे ही एजंट म्हणून आयडेंटिफाय होते. इन सच सिच्युएशन फॉर द ॲक्ट्स डन बाय द कंपनी इट विल बी द मेंबर्स हू वुड बी रिस्पॉन्सिबल, नॉट द कंपनी. मग अशा सिच्युएशनला जे ते मेंबर्स जे आहेत हे रिस्पॉन्सिबल असतात. कोणत्याही प्रकारे कंपनी रिस्पॉन्सिबल राहत नाही. शक्यतो कंपनी कधीही एजंट नसते, पण काही सर्कमस्टान्सेसमध्ये ती एजंट म्हणून काय म्हणू शकतो आपण, एजंट म्हणून ती मे बी आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा कंपनी मे बी रिगार्डेड ॲज अन एजंट. पण अशा सिच्युएशनला की जेव्हा कंपनी एजंट म्हणून तिथे आपण ओळखू शकतो, तर अशा सिच्युएशनला जे मेंबर्स आहेत हे मेंबर्स रिस्पॉन्सिबल राहतात. कोणत्याही डिसिजनला तिथे कंपनी रिस्पॉन्सिबल राहत नाही. नेक्स्ट पॉइंट इज वेअर द company avoids legal obligation, where the court of law comes to define the conclusion that company has been formed and registered with the sole intention of avoiding legal obligations. बरेचदा काय होतं इथे म्हटलं where the court of law comes to the definite conclusion that company has been formed and registered with the sole intention of avoiding लीगल ऑब्लिगेशन. बरेचदा काय होतं तर कंपनी तर इथे इंटेन्शनली काही लिगल ऑब्लिगेशन अवॉइड केल्या जातात. इट लिफ्ट्स इट्स वेल ऑर कर्टन टू रिव्हील द ट्रू इंटेन्शन. मग अशा वेळेला जो कॉर्पोरेट वेल जो आहे, जो कर्टन आहे, हा काढून टाकला जातो टू रिव्हील द ट्रू इंटेन्शन्स. मग कंपनीचे खरे इंटेन्शन्स काय आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी हा जो कॉर्पोरेट वेल जो आहे, हा कर्टन जो आहे हा काढून टाकला जातो. नेक्स्ट इज प्रोटेक्शन ऑफ पब्लिक पॉलिसी. फायनली a court of law lifts the veil of company to protect the public policy and prevent all the transactions contrary to public policy. पब्लिक पॉलिसी प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट जर काही ट्रान्झॅक्शन होत असतील तर ती रोखण्यासाठी इथे जो कॉर्पोरेट वेल आहे हा लिफ्ट केला जातो, हा कॉर्पोरेट वेल हा काढला जातो. सो फॉर द प्रोटेक्शन ऑफ पब्लिक पॉलिसी, सो पब्लिक पॉलिसीला प्रोटेक्ट करण्यासाठी कॉर्पोरेट वेल जो आहे हा इथे काढून टाकण्यात येतो. आपला द डॉक्ट्राइन ऑफ लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल हा क्वेश्चन इथे संपलेला आहे आणि आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे हा सुद्धा इथे संपतोय.